हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता येत आहे 7 फेब्रुवारी। 7 फेब्रुवारीला आमच्या गावात आहे रमाईंची जयंती। तर ती जयंती आम्ही सगळेजण खूप मोठ्या उत्साहात साजरी करणार आहोत। आता आम्ही चाललोय मंडपाची ऑर्डर द्यायला। जर आमचा बजेट बसला तर आम्ही स्टेज घालू, नाही बसला तर विहारात करू। मग तुम्ही आमचा ब्लॉग असा आम्ही आता चाललोय बॅनर बनवायला। तुम्ही बघू शकता मी रिया प्रणिता आम्ही आता बॅनर बनवतो, मग आम्ही तुम्हाला नंतर भेटतो। बाय बाय। आता चाललो आहोत हार्डवेअर मध्ये कलर आणायला। कलर घेऊ आणि मग तुम्हाला भेटू, कारण आता दादानी कलर द्यायला लावलाय। काहीतरी आणायचं बाकी आहे ते आणतो, मग तुम्हाला भेटतो। बाय। आम्ही आता आलो आहोत हार्डवेअर मध्ये। तुम्ही बघू शकता लाईटीचे सगळं सामान आहे। कलर घ्यायला आलोय। काय पाहिजे आपल्याला? वो कलर में मिक्स करने का रहता है। ते भेटल्यावर मग आपण सगळे भेटू। आता आम्ही हार्डवेअर मध्ये गेलेलो। काय आणलंय? थिनेर आणायला गेलेलो, ते घेतलं। आता आम्ही जातो, मग तुम्हाला कलर लावताना दाखवतो काय लिहिणार आहे आम्ही तिथे विहाराचं नाव। तर आता आपण भेटू थोड्याच वेळात। बाय। फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे। बघा इथे मी, रिया, प्रणिता इथे। आता आम्हाला कलर द्यायचा आहे। दादाला सांगितलंय, दादा जरा गडबडीत आहे, तर आपण भेटू आता। A few moments later. इथे कलर लावायचं काम चालू झालेलं आहे। आम्ही सगळे इथे उभे आहेत आणि आता व्हाईट कलर देऊन झालेला आहे। आता आजचा दिवस शिकायला जाईल, मग उद्या दादा आम्हाला नाव लिहून देईल। सो गाईज, तुम्ही बघू शकता खूप मोठ्या माणसाने कलर करायला घेतलेला आणि कलर प्रोसेस सुरू आहे। थोडंसं राहिलंय, बघू शकता। आता विहाराचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे नाव टाकून। आता इथे मध्ये आम्ही अजून चक्र टाकायचं आहे, अशोक चक्र, मग आमचा विहार होईल फायनल। आता आम्ही चाललोय बॅनरवाल्या दादाकडे। बॅनर झालाय तसा आमचा, पण बघतो एकदा काय करेक्शन असेल तर आपण भेटू आता बॅनर झाल्यावर। बाय। तर गाईज फायनली आम्हाला स्पीकर आणि माईक भेटलेला आहे। आम्ही मंडपाला दादाला ऑर्डर दिलेली, पण त्याच्यामध्ये माईक आणि स्पीकरच द्यायला विसरलेलो। मग आता आम्ही त्या बिल्डिंग मधल्या बाबांना सांगितलेलं आम्हाला माईक आणि स्पीकर द्या, तर ते आम्हाला देणार आहे। आणि त्याच्यात डन पण झालं, आमचा मंडप पण डन झालाय। तर आता आम्ही संध्याकाळी जाऊ मंडपाला दादाला आणि ॲडव्हान्स देऊ, मग आपण भेटू आता संध्याकाळी। बाय। रियाला काहीतरी बोलायचं आहे, तू बघ थांबा जरा, ऐका रिया काय बोलते। बोल रिया, बोल। आमच्या सुनेगावतील आमचं 500 घ्यायला आमच्याकडे 300 रुपये दिले, नाव लिहायला घेतल्या, बोलल्या अगर रिचार्जला आणले। हा, आणि आम्हाला असं वाटलं तिने वर्गणी दिली, आम्ही धावत गेलं आणि बघतो रिचार्ज संपलाय ना माझा, बोलते माझा रिचार्ज टाक। एवढा पचका झाला, ती वाई ठेवून दिली, तिचा रिचार्ज करत बसलो। मग आम्ही मेकअप केलाय रिया आणि प्रणिता। गाईस सांगा कशी सांगा कशी दिसते बघा मला किती मार माझी ना मानाची नसते। तर गाईज आता जोकचा पार्ट साईडला खूप मस्ती झाली आमची। तर आता आपण येऊ आपल्या मुद्द्यावर। तर आता आपल्याला आपला मंडप डन झालाय, त्याच्यानंतर बॅनर पण आज भेटेल। तर दादा संध्याकाळपर्यंत देईल बॅनर आम्हाला। आणि हे काय, हां, स्पीकर आणि आमचा माईक राहिलेला, ते विसरलेला आणि मंडपाला दादाला सांगायला। तर मध्ये बिल्डिंगवाले बाबा आहेत, त्यांच्याकडे माईक पण आहे आणि स्पीकर पण आहे, तर ते आम्हाला देणार आहेत। आता बाकी सगळं फायनल झालं, आता राहिलं आहे तर फक्त छोट्या छोट्या गोष्टी, तर त्या आम्ही आता करूच थोड्या दिवस, म्हणजे 1-2 दिवसात। आणि मग आपण आता भेटू थोड्याच वेळात। बाय। मी आता चाललोय बॅनर घ्यायला, आमचा बॅनर झालेला आहे। तर दादाने आता आम्हाला बोलवलंय, आता आपण भेटू बॅनर भेटल्यावर। आम्ही आता रोडला आहे, लाईट नाही आहे, पण बघू आता बॅनर झालाय का, झाला असेल तर आपण आमचा बॅनर रेडी झालेला आहे। एक बॅनर अजून बाकी आहे आणि दुसरा बॅनर यायचा बाकी आहे। बघू शकता आमचा बॅनर झालेला आहे। बॅनर आता रियाकडे दाखवा। बॅनर झालेला आहे। इथे मी, रिया आणि प्रणिता आहे, श्रावणी आणि संस्कृती आणि रिया पण आला। काही कामाच्या तर नाही आहे, सॉरी, श्रुती आणि श्रावणी काय कामाच्या तर नाही, पण तरी पण आल्या आमच्यासोबत। आता आम्ही त्यांना हाकलू पण नाही शकत। एक बॅनर आहे आणि एक बॅनर दादाकडे आहे, तर आपण आता भेटू। 2 बॅनर भेटतात। आमचा बॅनर भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आम्ही बॅनर लावायला हे पण आणलं, काय आहे, सात्विक बॉन्ड। मग आता आपण भेटू बॅनर
लावल्यावर किंवा लावताना भेटू. ओके बाय. इथे बॅनर लावायचं काम चालू आहे गाईज. आता आम्ही विहाराची साफसफाई करायला लावली. हे बघू शकता तुम्ही प्रणिता कशी साफसफाई करते. ही माधुरी ती उभी राहिली दिसते खाली. फायनली आमचा विहार कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतो. आम्ही आलो डीमार्टला. तुम्ही बघू शकता इथे डीमार्टची पार्किंग आहे. आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो लिफ्टमध्ये. आता आपण भेटू वरती गेल्यावर म्हणजे डीमार्टच्या वर गेल्यावर. ओके डीमार्टमध्ये आलोय सामान भरायला. तुम्ही बघू शकता. आता आम्ही सामान भरल्यावर तुम्हाला भेटतो. फायनली आता आमची डीमार्टची शॉपिंग झालेली आहेत. आता आम्ही चाललो आहोत बिलिंगला. सगळं सामान घेऊन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. दाखव का सामान. माझ्या हातात पडे पण तो जास्त पडे. आता आपण भेटू थोड्याच वेळा. गुड मॉर्निंग गाईस. आता वाजले आहेत सकाळचे 5:19. तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललोय कल्याणला फुल मार्केटला आणि भाजी आणायला. मी आणि रिया आहे सोबत माझ्या. तर आपण आता भेटू कल्याणला गेल्यावर. बाय. आम्ही आलो आहोत कल्याण मार्केट फिरायला आलो. आम्ही शॉपिंग करायला आलो. भाजीपाला घ्यायला आलोय आणि फुल मार्केट. काय इथे भाज्यांचा मार्केट भरलेला आहे आणि समोर आहे कल्याण स्टेशन. चाललोय फुल मार्केटला. आमची भाजी घेऊन झाली. आता आम्ही चाललोय फुल मार्केटला. आपण फुल मार्केटला गेल्यावर बघा इथे सकाळी 6लाच एवढी गर्दी आहे बाबा बेकार. हे फुल मार्केटला फळं कशी काय. आता आपण आतमध्ये गेल्यावर भेटू. हा पूर्ण फुल मार्केट शकता. आम्ही आता आलोय फुल मार्केटला. सकाळी सकाळी एवढी गर्दी आहे. गजरे पण आहेत. सगळं ठीक आहे. आता आम्ही आलोय इथे गजरे घ्यायला म्हणजे वेण्या. आमच्या घरात पण लग्न आहे ना, मग आम्ही लग्नाची पण शॉपिंग इथूनच करतो. आता मस्त मस्त आहेत वेण्या. शॉपिंग तर बघा मी हे घेतलंय. रिया दाखव. रियाकडे आहेत बाकीची फुलं अजून आहेत. आता आपण भेटू थोड्याच वेळात. बाय. फायनली मी आता घरी आलेली आहे. रिया गेली रियाच्या घरी. मी आली माझ्या घरी. बघा इथे आम्ही ठेवलंय पाला आणि ह्याच्यात काय नाहीये. आपण भेटू नंतर. बाय. बघू शकता आता आम्ही चाललोय गिफ्ट पॅक करायला आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात त्या आणायला चाललो. तुम्ही बघू शकता इकडे बघा. आणि या बघा गिफ्ट लपवून चालले. आपण भेटू आता थोड्याच वेळात. मी आता आलो आहोत केकची ऑर्डर द्यायला. आता आपण भेटू केकची ऑर्डर दिल्याच्या नंतर. बघू तो दादा काय येईल तर मग आपण नंतर 3-4 गिफ्ट पॅक करायला जेवढे जण आले तुम्ही बघू शकता. थांबा मी तुम्हाला दाखवते. इथे गिफ्ट पॅक करायला घेतले आहे दादानी. त्या फायनली गिफ्ट पॅक करून झालेले आहेत. बघू शकता. महिला गट, मोठा गट, छोटा गट. फायनली आमचा बॅनर रेडी झाला आहे. आता आमचा स्टेज आलेला आहे. स्टेजचं काम चालू आहे इथे बघू शकता. आपण आता फायनल झाल्यावर भेटू. आता पताके लावायला घेतले आहेत. तुम्ही बघू शकता. स्टेजचं काम पण ऑलमोस्ट झालेलं आहे. आता थोडंसंच राहिलं. स्टेजचं काम पण कम्प्लीट होईल. पताके पण लावलेले आहेत. बघा किती छान वाटतं. म्हणजे अजून कम्प्लीट नाही झालं. कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला परत दाखव. A few moments later. फायनली असं आमचं डेकोरेशन आहे. पताके लावून झाले. स्टेज घालून झाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं. अजून बाकी आहे उद्याचं सगळं. तुम्ही उद्या बघा आमचं सगळं डेकोरेशन किती छान वाटेल. आता आपण भेटू सगळेजण उद्या. नाही उद्या नाही अजून आम्हाला. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि आम्ही बसलोय स्टेजवर. आणि मी स्कार्फ लावलाय कारण त्याच्या मागे एक रहस्य आहे. नाही मला सर्दी झाले. धूळ जाईल माझून त्रास होईल म्हणून मी डोळे किती लाल झाले. ते नाना साफसफाई करता. बघा किती छान आमचा रस्ता आज पहिल्यांदा स्वच्छ झाला. इथे आमच्या खुर्च्या, इथे आमचं. तर आता आपण भेटू थोड्याच वेळात रांगोळी काढताना. आता आमचं बॅनर लावायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता किती भारी बॅनर आहे आमचं. काय Few minutes later. तर फायनली आज आहे रमाई जयंती. तुम्ही बघू शकता आमच्या
इथे आमच्या पोरी बसल्यात. थांबा मी तुम्हाला दाखवते. इथे पोरी बसल्यात रांगोळी काढायला, म्हणजे आता जस्ट त्याने रांगोळी काढायला घेतले. आणि साईडला आम्ही असं करणार आहोत चक्र्या. आणि समोर आहे आमचा असा स्टेज. इथे आहेत आमच्या पताक्या. आता आपण भेटू थोड्याच वेळात. तुम्ही बघा आमचा दिवस किती छान जातो. आम्ही सगळं किती छान करणार आहोत. तुम्ही आमचा ब्लॉग असाच बघत राहा. बाय. ब्लॉग साठी आले. काम बिम काय करत नाही, फक्त ब्लॉग मध्ये येईल म्हणून शायनिंग मारायला आले. सांगितलं हिला कधीपासून की ताई काम कर. काम तर काही करत नाही आणि इथं शायनिंग मारायला आलं. तुम्ही बघू शकता. आम्ही तर आज खूप हॅप्पी आहोत कारण आज आमचं आहे आणि इथे बघू शकता तिकडे येत आहे मेघा. बघू शकता मेघा येत आहे आता. बोल सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बोल. सो गाईज आता इथे स्टेज सजावट चालू आहे, बघू शकता. इथे आमचं जेवणाचं काम चालू आहे. आता फ्लॉवर आणि बटाटा टाकला. वाटाणे टाकू थोडा. इथे सजावटीचं काम खूपच सुंदर झालेलं आहे आणि आता कम्प्लीट झालं सुद्धा. इथे माझी तयारी झालेली आहे. आता बाकी सगळेजण तयारी करायला गेले आणि इथे महिला पण जमा झाल्या. तुम्ही बघू शकता सगळ्याजण इथे महिला तयार झाल्या. ते पण रेडी झाले. बाकीचे पोरी येतात मग संगीत खुर्चीला सुरुवात होईल. मग आपण भेटू थोड्याच वेळात. काय आम्ही संगीत खुर्चीला स्टार्ट करत आहोत. थोड्याच वेळात भेटू आपण.
सगळ्यांनी क्रेझी गर्ल क्रेझी किया रे आज त्यांनी खरोखरच छान केलं. आज जन्माला रमाई आली हो, आज जन्माली रुक्मिणी माता प्रसूत झाली, धरणी हसली झाली हो, धरणी हसली झाली हो, आज जन्माला. कधी भीमरावांना पुस्तकासाठी पैसे कधी कमी पडले तर आपल्या बचतातून त्या त्यांना देत बचतीचे पैसे देत असे. निस्वार्थ त्याग मूर्ती माता रमाईचे फायनली आता कार्यक्रम झालेला आहे आणि ते सगळेजण जेवायला बसले आहे. तुम्ही बघू शकता सगळेजण आता इथे जेवायला बसले. तिथे कार्यक्रम चालू आहे. आता आपण भेटू थोड्याच बाय. फायनली आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही सगळे जेवतो. सगळेजण आम्ही जेवताना तुम्हाला भेटतो. आता सगळेजण आता आम्ही जेवायला बसतो. शेवटची पंगत झाली आणि शेवटच्या पंक्तीला आम्ही तिथे मला दिल्यात फक्त अजून तरी. आणि गुलाबजामुन मला अजिबात आवडत नाही. मला नाही आवडत गुलाबजामुन. आणि या पोरी सगळ्या बसलोय आम्ही आता जेवायला. तुम्ही बघू शकता. आता आम्ही सगळेजण जेवायला बसलो. त्यामुळे माझ्या ताटावर अजून आलं नाही. भात आलाय, मिरच्या आल्या, ठीक आहे, वाटणा, लॉलीपॉप वाटतं वरण आला गे. आला वरण चांगला आहे. काय बोलतेस? बोलायचं आहे काय? ओके, तुला काय बोलायचं आहे? काय भूक लागलं सध्या. ओके फाईन. आता आम्ही जेवतो गाईज. बघू शकता जेवायला काय काय हाताला मस्त पैकी मध्ये वरण भात, मटर फ्लॉवर, वेज लॉलीपॉप, नळ्या आणि मिरच्या आहेत. माझ्याकडे गुलाबजामुन नाही आहे कारण मला नाही आवडत गुलाबजामुन. बहीच्या प्लेटवर आहे गुलाबजामुन. केक पण आहे आणि केक पण आहे. मला केक पण नाही आवडत. आणि रिया बघा हावरी आणि मेघा पण हावरी जेवायला बसले. विचारत पण नाही आम्हाला. बघा तुम्ही, प्रणिताने मला वरण तरी दिलं बिचारीने. आता मला नेहमीच कोणीच कुत्रा विचारत नाही. माझी मी जाते जेवते आणि निघते घरी जायला. हा, मेघाने जेवण आणून दिला माधुरीला. ते मेघा चांगली आहे आणि प्रणिता आहे ना पण चांगली आहे. थोडासा वरण दिलाय भावा रास. बघू शकता. आता आपण भेटून नंतर. सो गाईज आता मी तुम्हाला दाखवते. सगळे तसे बुककट जेवायला बसले. फायनली कार्यक्रम संपला. आजचा दिवस कसा आला आणि कसा गेला समजला पण नाही. खूप सुंदर कार्यक्रम झाला. सगळेजण आत्ता दिवस जेवून गेले आणि आमचं पण आता जेवण झालं. आणि कार्यक्रमाला एवढी मज्जा आली ना, म्हणजे आम्हाला एक्सेप्ट पण नव्हता एवढा छान होईल. त्याच्यापेक्षा जास्त सुंदर झाला. म्हणजे आम्ही आमची तारीफ नाही करत, आमची तारीफ सगळ्यांनी केली. थांबा आता तुम्ही सगळ्यांकडून ऐका. खूप मज्जा आली. कसं झाला? एवढे चांगला झाला तर हिला शब्द काय पण बोलते. म्हणजे ना आम्ही या दिवसाची वाट आजच नव्हतं बघत. आम्ही मला असं वाटतं 1 महिना झाला असेल आम्ही कार्यक्रमाची तयारी चालू केली. आणि फायनली आज तो दिवस आला पण आणि गेला पण. कसा गेला समजला पण नाही. आता आम्हाला जरा आज खऱ्या अर्थाने आम्ही असं नाही का रिलॅक्स झालो आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला चांगली झोप लागेल. तर आम्हाला झोप पण नव्हती लागत. असं झालेलं फर्स्ट टाइम काहीतरी करतोय चांगलं होते आणि फायनली चांगला झाला. आता आम्ही मस्तपैकी इथे सगळेजण बसलोय. तुम्ही बघू शकता. जेवण पण झालं आहे. भांडी नाही घासलीत अजून पण आम्ही इथे बसलोय. तुम्ही बघू शकता किती शांत बसलेत. म्हणजे गप्पा मारतात काहीतरी बसून करत असतील माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आज संगीत खुर्ची पण होती ना. आम्ही संगीत खुर्ची पण ऑर्गनाईज केलेली. तर संगीत खुर्चीमध्ये माझा नंबर आला. मला बक्षीस भेटला. बघा यांना काहीच नाही भेटला. मला गिफ्ट भेटला कारण माझा पहिला नंबर आला. आणि आम्ही जाम मज्जा केली. मी गिफ्ट ठेवलं घरी. आम्ही नेक्स्ट टाइम मी दाखवते माझा गिफ्ट. आणि ना आम्ही जाम मज्जा केली. मला गिफ्ट भेटला. मी जाम हॅप्पी आहे. फायनली आता सगळं झालेलं आहे. आता आम्ही पण घरी चाललो. म्हणजे घरी नाही अजून भांडी घासायची आम्हाला. आता आम्ही भांडी घासू मग घरी जाऊ फ्रेश होऊ. कारण उद्या आम्ही चाललो आहे हळदीला. मग फ्रेश होऊ आणि मग झोपू. आता मी इथेच व्लॉग एंड करते कारण आता अजून आम्हाला खूप कामं करायची आहेत. तर आपण आता भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही आमचा व्लॉग असा बघत राहा. बाय, गुड नाईट.